टेल मी, आर दी वॉइस अँड स्क्रीन क्लिअर? ऑल ओके? थोडासा क्रिटिकल क्वेश्चन आहे हा, सॉल्व्ह करू आपण. कारण ती कंडिशन जी असते ना, साइज ऑफ ऑब्स्टॅकल शुड बी कम्पॅरेबल विथ दी साइज ऑफ वेव्हलेंथ. त्याच्यामध्ये हे इफेक्ट पण येतात, एल वगैरे पण इफेक्ट येणार त्याचा, एलचा पण विचार होणार की. सो काय करतो बघा मी आता, ऑप्शन्स कसे आहेत, बी स्क्वेअर अपॉन एल लॅमडा ना, बी स्क्वेअर अपॉन एल लॅमडाची व्हॅल्यू मला कम्पेअर करायची आहे. सो हा बी अपॉन लॅमडा जो काय आहे आणि हा एल अपॉन बी जो काय आहे याची कंपॅरिझन मला माहित पाहिजे. हा जो काय बी अपॉन लॅमडा आहे आणि हा एल अपॉन बी आहे, याची कंपॅरिझन जर मला माहित असेल तर मला कळेल की कोण मोठा असला पाहिजे आणि कोण लहान असला पाहिजे. हा जो काय बी अपॉन लॅमडा आहे, हा जो काय बी अपॉन लॅमडा आहे, दॅट व्हॅल्यू should be, now I am saying should be less than L upon B value. Now what is L upon B value and what is B upon lambda value? What is B upon lambda value? It is 1 upon theta. लॅमडा अपॉन ए म्हणजेच लॅमडा अपॉन बी, कारण इकडे स्लिट आहे तिकडे ऑब्स्टॅकल आहे. सो लॅमडा अपॉन ए थीटा आहे, मग ए अपॉन लॅमडा किंवा बी अपॉन लॅमडा काय असणार आहे, तो 1 अपॉन थीटा असणार आहे. थोडंसं समजून घ्या. सो हा झाला 1 अपॉन थीटा, हा झाला 1 अपॉन थीटा, अँगल ऑफ डायव्हर्जन्स वाला 1 अपॉन थीटा झाला. ओके, आणि ह्याला फॉर टाइम बिंग थीटा डॅश म्हणूया. हा जो काय जॉमेट्री मध्ये अँगल दिसतो ना थीटा डॅश, तो काय असणार, तो असणार आहे तुमचा, अगेन हा बी आहे बॉम्बे, सो तो असणार आहे बी अपॉन एल असणार आहे, तो असणार आहे बी अपॉन एल, आणि त्या एल अपॉन बी म्हणजे हा आला 1 अपॉन थीटा डॅश, हा काय आला 1 अपॉन थीटा डॅश. सो याचं उत्तर असं होते, तो जॉमेट्री वाला अँगल थीटा डॅश अपॉन थीटा, असं त्याचं उत्तर होते. ओके, सो इथं तुम्हाला तो आता थोडासा क्लिअर झाला असेल की का सरांनी अँगल्स घेतले, कारण अँगल्स मध्ये कंडिशन जरा प्रिडिक्ट करणं माझ्यासाठी सोपं आहे. म्हणजे काय, दिस थीटा डॅश, हा जो काय थीटा डॅश आहे, हा जॉमेट्री वाला जो काय अँगल आहे आणि डायव्हर्जन्स वाला जो काय अँगल आहे, त्यात तुमचा डायव्हर्जन्स वाला अँगल शुड बी लेस दॅन द जॉमेट्री वाला अँगल, दिस जॉमेट्री वाला अँगल. सो थीटा डॅश शुड बी लेस दॅन थीटा. एम आय मेकिंग अ मिस्टेक? मिस्टेक करतोय का मी? थीटा डॅश काय म्हटलं मी, थीटा डॅश शुड बी लेस दॅन थीटा, थीटा डॅश शुड बी लेस दॅन थीटा. हा, मग त्यात मला म्हटलं काय पाहिजे, थीटा डॅश शुड बी लेस दॅन थीटा असं मला म्हणायचं आहे. म्हणजे आय शुड से, आय थिंक आय मेड अ मिस्टेक, आय शुड से जॉमेट्री वाला अँगल, जॉमेट्री वाला अँगल शुड बी व्हॉट, जॉमेट्री वाला अँगल शुड बी लेस दॅन द डायव्हर्जन्स वाला अँगल. म्हणजे डायव्हर्जन्स याच्यापेक्षा जास्त पाहिजे, कमी नाही जास्त पाहिजे, असा हा थॉट आहे. आता हा थॉट बरोबर आहे की चुकीचा आहे हे आपल्याला कन्फर्म करावं लागेल. म्हणजे काय, ही शॅडो जी काय आहे, ही शॅडो कम्प्लिटली इल्युमिनेट होईल, ही जी काय शॅडो आहे ही शॅडो कम्प्लिटली इल्युमिनेट होईल. शॅडो कम्प्लिटली इल्युमिनेट व्हायसाठी ते डायव्हर्जन्स जास्त मिळायला पाहिजे, जॉमेट्रीपेक्षा डायव्हर्जन्स जास्त मिळायला पाहिजे, असा एक थॉट आहे. आता एक्झॅक्टली त्या थॉटचा अर्थच साइज ऑफ ऑब्स्टॅकल कम्पॅरेबल विथ द वेव्हलेंथ असा आपण घ्यायचा. सो हे एल स्क्वेअर सॉरी बी स्क्वेअर अपॉन एल लॅमडा जे काय आपण घ्यायला लागलो, यात मी म्हणायला लागलो थीटा डॅश शुड बी लेस दॅन थीटा. सो दिस व्हॅल्यू लेस दॅन थीटा असेल तर हा जो काय रेशो आहे हा लेस दॅन मध्ये इक्वॅलिटी आहे. राईट साईडचा रेशो लेस दॅन 1 असेल तर लेफ्ट साईडचा रेशो पण लेस दॅन 1च पाहिजे. त्यांनी व्हेरी व्हेरी लेस दॅन असे सिम्बॉल वापरलेत, तर आपण पण व्हेरी व्हेरी लेस दॅन वापरायचे. आता त्यांचा थॉट काय आहे बघूया, अदरवाइज जस्ट ऍक्सेप्ट दिस ऍज अ फॅक्ट. ओके, बिकॉज एव्हरीथिंग वी जस्ट कॅनॉट प्रूव्ह. ओके, सगळ्या गोष्टी प्रूव्ह करणं पण तसं प्रॅक्टिकली बाळांना पॉसिबल नाहीये. जरा बघा काय आले उत्तर. क्वेश्चन नंबर काय आहे, 47 आहे तो. क्वेश्चन नंबर 47, एक्सरसाइज 1, क्वेश्चन नंबर 47. 47 चा ऑप्शन त्यांनी सी दिलेला आहे, ऑप्शन सी दिलाय 47 चा. सोल्युशन पण बघू. आपण एक आपला थॉट मांडला, मला त्या जॉमेट्रीवाल्या अँगल पेक्षा डायव्हर्जन्स जास्त पाहिजे आहे. जनरल कंडिशन फॉर डायरेक्ट दिले बघा, इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, बी स्क्वेअर अपॉन एल लॅमडा शुड बी लेस दॅन 1, त्यांचा पण तोच थॉट आहे.
Okay, this is the actual meaning of size of obstacle should be less than the should be comparable with the wavelength. असं ते meaning आहे त्याचं. मॅथमॅटिकली हे आहे त्याचं meaning. ओके, लक्षात ठेवाल. b square upon, okay, Divyank has given some logic, but what I am saying is लक्षात ठेवाल का तुम्ही b square upon l lambda should be less than 1. That is the actual mathematical meaning of size of obstacle should be comparable with the wavelength. असं आहे ते. त्याचं लॉजिक काय बघा. Divyank is saying that b square upon l lambda is equal to b upon lambda upon l upon b. We know b is almost equal to lambda, therefore b upon lambda should be equal to 1, and b upon l is and now b upon l remains, and b upon l is very less than 1. Okay, fine. So what he is saying is b square upon l lambda is equal to b upon lambda into b upon l. Now b upon l means what? Size of obstacle should be comparable with the wavelength. So this ratio is going to be approximately equal to 1. Maybe slightly more than 1 or slightly less than 1. Forget about that. B upon L. B is very small. Perfect logic. B is very small. This is better logic than even mine. Okay. This B is very small than the L. So certainly this value is going to be very less than 1. Perfect. Write down this. Because this logic we have to accept here we have to accept the thought. Here we don't need to accept the thought. Here we can think on it. Here we can logically think on it. Very good. Very b by l is very less than 1. Now very less than 1 into a value which is closer to 1. Of course the answer is going to be very less than 1. मला सांगा ना 1 न जर तुम्ही 0.0001 ला मल्टिप्लाय केलं, answer is very less than 1. So that's it. This is better logic. Size of obstacle, again the meaning same. Size of obstacle comparable with the wavelength. Is that clear? Is that clear? Everyone shall reply now. ही और वाली मेथड चांगली आहे की लिहून घ्या. Just reply me CW. B by L तर very less than 1 असणारच आहे. That is for sure. So here we have surety with the logic. Good. Next question number 47 onwards. Hmm. 48, 49, 50. 48, 49, 50. Observe. Check करा. Common doubt है 49. Let us solve that question number 49. मजा येते क्वेश्चन सॉल्व करायला. तुम्हालाही मजा येईल. बघा. Rate light of wavelength lambda is equal to 625 nanometer. ठीक है. Nano means 10 raised to minus 9. Is incident normally. Normally means perpendicular. Okay. Is incident normally on the optical diffraction grating. Okay. Diffraction grating दिले. Diffraction grating कसं असते? There is a glass plate like this, and to create these slits there are n number of lines. There are n number of lines. So भरपूर lines आहेत. Let me draw. Okay. Now the space between the two lines, space between the two dark lines, it acts as a slit. Now that distance, small d, okay, distance between the two lines acts as a slit. So small d is equal to, let's say this total distance is L. Let's say this total distance is L, and total number of lines is capital N. So small d is equal to total distance divided by total number of lines. Total distance upon total number of lines. Okay. म्हणजे काय? Total lines 10 आहेत असं अप्रॉक्सिमेटली 10 नसतात, फार जास्त असतात. 1000 वगैरे लाईन्स असतात, जास्त असतात, किंवा 5000 3000 अशा लाईन्स असतात. इथं तर बघा किती आहे,
2 × 10⁵ लाईन्स पर मीटर. एका मीटर मध्ये किती लाईन्स आहेत चेक करा. 2 लाख लाईन्स आहेत इन 1 मीटर. देर आर 2 × 10⁵ लाईन्स. अशा लार्ज नंबर ऑफ लाईन्स असतात. ओके, सो टोटल डिस्टन्स अपॉन टोटल नंबर ऑफ लाईन्स करून काय करायचं असते, स्मॉल डी कॅल्क्युलेट करायचं. ओके, स्लिट इथे तुम्हाला स्लिट मिळेल एक. अशा बऱ्याच स्लिट आहेत. एका स्लिटमुळे एक डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळणार. एन नंबर ऑफ स्लिटमुळे एन नंबर ऑफ डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळतील. ओके, किंवा हा थॉट घ्या, इथं तुम्हाला मल्टिपल काय मिळाले, स्लिट्स मिळाले. आणि हे स्लिट सेपरेशन फार स्मॉल असल्यामुळे तुम्हाला एक डिफ्रॅक्शन पॅटर्न समोर मिळणार आहे. अल्टिमेटली काय, तुमच्याकडे एक स्लिट आहे. तुमच्याकडे जर स्लिट असेल तर तुम्ही आता डिफ्रॅक्शनचे रूल्स यूज करू शकताय. एवढी इन्फॉर्मेशन फॉर टाइम बिंग इनफ. नेक्स्ट, कारण असं डिफ्रॅक्शन ग्रेटिंगचं आपण काही थेरी वगैरे बघितलेली नाहीये. ओके, सो वी आर जस्ट प्रिडिक्टिंग. वी जस्ट नो व्हॉट इज डिफ्रॅक्शन ग्रेटिंग. सो वी आर जस्ट प्रिडिक्टिंग व्हॉट इट कुड बी. फाइन. Rate light of wavelength lambda equal to this is incident normally on an optical diffraction grating with 2 × 10⁵ lines per meter. Number of lines per meter. So length equal to 1 असताना लाईन्स किती आहेत, 10⁵ आहेत. लाईन्स पर मीटर दिलेला आहे. सो लाईन्स पर मीटर म्हणजे काय, कॅपिटल एन नंबर ऑफ लाईन्स पर मीटर डिवाइड बाय टोटल लेंथ. त्या लाईन्स दिल्या आहेत 10⁵, लेंथ आहे 1, लाईन्स पर मीटर. काय, कॅपिटल एन अपॉन एल आणि इकडे एल अपॉन कॅपिटल एन. सो 1/10⁵ असं ते स्मॉल डीचं लॉजिक झालं. असं ते स्मॉल डीचं लॉजिक झालं किंवा कॅल्क्युलेशन झालं. ठीक आहे. द स्क्रीन इज आय थिंक 49. Including the central principal maximum, how many maxima may be obtained? Just give me a second. Number of maxima calculate करायचे. ठीक आहे, तसं एक लॉजिक आहेच आपल्याकडे. हा, including the central principal maxima, how many maxima may be observed on the screen which is far from the grating. हे ग्रेटिंग पासून फार लांब एक स्क्रीन आहे आणि त्या स्क्रीनवरती टोटल नंबर ऑफ मॅक्सिमा कॅल्क्युलेट करायचे आहेत. ठीक आहे, टोटल नंबर ऑफ मॅक्सिमा कॅल्क्युलेट करताना एक फॉर्म्युला तुम्हाला शिकवला होता की तिथं आपल्याला नंबर ऑफ मॅक्सिमा त्याचं एक लॉजिक सांगितलं होतं. नंबर ऑफ मॅक्सिमा काढायसाठी पहिल्यांदा काय करा, लेफ्ट साइडला एक सेकंड इथं मी ड्रॉ करतो म्हणजे लक्षात येईल. हा समजा सेंट्रल मॅक्सिमा असेल तर वरती किती मॅक्सिमा मिळतात बघा, खाली किती मॅक्सिमा मिळतात बघा. दिस मॅक्सिमा, त्याचा काउंट प्लस याचा काउंट प्लस सेंट्रल असं करून टोटल नंबर ऑफ मॅक्सिमा काढा. ओके, सो नंबर ऑफ मॅक्सिमा काढताना एक मी तुम्हाला फॉर्म्युला पण शिकवला होता. तो फॉर्म्युला असा होता. ओके, सो मॅक्सिमम इकडे मॅक्सिमम केव्हा मिळणार, जेव्हा अँग्युलर पोझिशन थिटा इक्वल टू 90 होणार. बघा, थिटा इक्वल टू 10 डिग्री 20 डिग्री 30 डिग्री 40 डिग्री 50 डिग्री 60 डिग्री असं करत मॅक्सिमम अँग्युलर पोझिशन काय होऊ शकते, 90 होऊ शकते. मॅक्सिमम अँग्युलर पोझिशन इज 90. ओके, देअर व्हॉट यू कॅन डू, देअर यू कॅन राईट एक पोझिशन ऑफ nth मॅक्सिमा. तो काय शिकवला होता, पाथ डिफरन्सचा एक फॉर्म्युला शिकवला होता, आठवतोय का बघा. पाथ डिफरन्स इन द डिफ्रॅक्शन पॅटर्न. डिफ्रॅक्शनचा पाथ डिफरन्स सांगतो मी तुम्हाला. तो डिफ्रॅक्शनचा पाथ डिफरन्स होता डी साइन थिटा. आता डी म्हणजे काय, स्लिट. डिफ्रॅक्शनच्या जेव्हा लेन्स घेऊन डिफ्रॅक्शन करता त्यावेळी तुम्ही काय म्हणता त्या डी ला, त्याला तुम्ही ऍक्च्युली स्मॉल ए म्हणता, पण आता तो फॉर टाइम बिंग डी असा घ्या. तो पाथ डिफरन्स किती घ्यायचा, डी साइन थिटा घ्यायचा. तो पाथ डिफरन्स किती घ्यायचा, डी साइन थिटा घ्यायचा. ओके, आणि इथं काही काही आपले असे अप्रॉक्सिमेशन होते. हा जेव्हा थिटा, हा जो काय थिटा आहे, हा जेव्हा 90 होईल तेव्हा तुम्हाला एक मॅक्सिमम पोझिशन मिळते. थिटा इक्वल टू 90 मिळतो तेव्हा तुम्हाला एक फायनल काउंट ऑफ मॅक्सिमा मिळतो. इथं बाकीचे मॅक्सिमा असतील, पहिला दुसरा तिसरा चौथा असा nth मॅक्सिमा तुम्हाला मिळणार. सो तिथं काय लिहायचं होतं, तिथं तुम्हाला लिहायचं होतं n टाइम्स लॅम्बडा. सो हा तुमचा nth मॅक्सिमा इंटू लॅम्बडा असं त्याचं लॉजिक होतं. आणि त्याच्यावरून पहिल्यांदा हा n कॅल्क्युलेट करायचा. मग तो जो काय n येतो, तो असा येतो डी साइन थिटा डिवायडेड बाय लॅम्बडा. थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा, कारण हे फॉर्म्युले ऑलरेडी झालेले पण आहेत. आपली जर बेसिक वाली नोट जर तुम्ही बघितली ना, त्याच्यामध्ये काउंटिंग नंबर ऑफ मॅक्सिमा त्याचं लॉजिक मी लिहून दिलेलं आहे. पहिल्यांदा हा स्मॉल एन काढायचा, एका बाजूला किती मॅक्सिमा दिसतील, आणि त्यासाठी तो थिटा इक्वल टू 90 टाकायचा. एका बाजूचा थिटा इक्वल टू 90 टाकायचा. जेव्हा थिटा मॅक्सिमम होईल तेव्हा एन पण मॅक्सिमम होईल. असे किती मॅक्सिमा मिळतात पहिल्यांदा ते कॅल्क्युलेट करायचं.
तो डी बाय लॅमडा झाला. मग डी बाय लॅमडा पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायचा. त्यासाठी डी ऑलरेडी सांगितलंय. डी किती आहे? टोटल लेंथ अपॉन टोटल नंबर ऑफ लाईन्स. त्यांनी नंबर ऑफ लाईन्स पर युनिट लेंथ दिले नाही, आम्हाला लेंथ अपॉन लाईन पाहिजे आहे. मग ते 1/10⁵ होणार. आय थिंक मिस्टेक केली आपण. ते 2 × 10⁵ आहे. क्वेश्चन मध्ये बघा लाईन्स काय सांगितल्यात, 2 × 10⁵ लाईन्स आहेत. सो लाईन्स किती आहेत? 10⁵ नाही आहेत, 2 × 10⁵ लाईन्स आहेत. मग त्याचा रेसिप्रोकल 1/2 × 10⁵ लाईन्स होणार आहे. म्हणजे डी ची व्हॅल्यू 1/2⁵ आहे. सो ही जी काही डी ची व्हॅल्यू आहे ना, पुट दॅट व्हॅल्यू ऑफ डी एज 2 × 10⁵ डिवाइड बाय लॅमडा. आता तो लॅमडा दिलाय तुम्हाला, दॅट लॅमडा इज ऑलरेडी गिवन टू यू. व्हॉट इज दॅट? 625 नॅनोमीटर. 625 नॅनोमीटर. पुट इट हियर. 625 नॅनोमीटर. नॅनो मीन्स 10⁻⁻. डी बाय लॅमडा आलं ना? येस, डी बाय लॅमडा आलं. 625 नॅनोमीटर. नॅनो मीन्स 10⁻⁹. ओके. सो आता काय येते बघा, या एनचा आन्सर काय यायला लागले? ते -9 वरती गेल्यावर +9 होईल, +14 होईल की ते. आर वी मेकिंग मिस्टेक? येस, वी आर मेकिंग मिस्टेक. व्हॅल्यू ऑफ डी एवढी मोठी कशी असेल? व्हॅल्यू ऑफ डी काय आहे? 1/2 × 10⁵ आहे. व्हॅल्यू ऑफ डी 1/2 × 10⁵ आहे. तेच म्हटलं 1/2 × 10⁵ आहे. नाउ दिस इज व्हेरी इझी कॅल्क्युलेशन. -9 + 5, -9 + 5 इज -4. -4 वरती गेला की +4 डिवाइडेड बाय 2 × 625. that will become 1350. okay, 10⁻⁴/1350. इंटिग्रल व्हॅल्यू काढायची. समजा हे आन्सर 3.7 आलं तरी पण त्याला 3च घ्यायचं, आणि हे समजा आन्सर 3.3 आलं तरी पण त्याला 3च घ्यायचं. कारण 3.7 मॅक्सिमा असं नसते. 3 मॅक्सिमा कंप्लीट मिळाले, पुढचा मिळाला नाही, असं त्याचा अर्थ. 3.7 3.3 पर्यंत पण काय 3 मॅक्सिमा कंप्लीट मिळाले, पुढचा मिळाला नाही. म्हणजे 3.7 जरी आन्सर आलं तरी 3च. आणि just give me a second, there is one chat, let me read that. Divank is giving some answer 1250. Have I made a mistake? Yes, my mistake. Not 1350, it is 1250. Okay, it is 1250. It is given in the question as this multiplication 625. It is given in the question. याची double 1250 होईल, not 1350. ठीक आहे, मी काय सांगतोय, याचा रेशो किती येतोय अप्रॉक्सिमेट बघायचा. 3.7 जरी आला तरी 3च, 3.3 आला तरी 3च, कारण तो 3 कंप्लीट मिळतो मॅक्सिमा, पुढचा मिळाला नाही, असं त्याचा अर्थ घ्यायचा. आता किती येते बघा, 10⁵ असं येते 1000 अपॉन हे असं होणार 10,000 ना, 10⁴ 0 0 कॅन्सल, 1000 अपॉन 125. आन्सर येते 8. सो एका बाजूला 8 मिळाले असा त्याचा अर्थ आला. एका बाजूला 8 मिळाले असा त्याचा अर्थ आला. ओके, सो इकडे किती बाळ? 8. खाली पण किती मिळतील? 8 इन्क्लुडिंग सेंट्रल. 8 2 16 आणि 1 17. 8 × 8 8 + 8 16 प्लस सेंटरवाला एक 17. सो विथ दिस लॉजिक आय विल गो. सो काउंटिंग नंबर ऑफ मॅक्सिमा ऑन वन साइड इज डी बाय लॅमडा. डी बाय लॅमडा एका बाजूचे कशी काढायची? डी बाय लॅमडाने काढायची. चेक करा माझा आन्सर त्यांचा आन्सर मॅच झालाय का? इथे आहे ना सगळं आन्सर. हा, सो टोटल मॅक्सिमा वरती असलेले एन, खाली असलेले एन प्लस मधला सेंट्रल. सो आन्सर इज 17. सो दिस इज व्हॉट माय लॉजिक सेज. सो असं मी त्या क्वेश्चनला टॅकल करतोय, इव्हन दो आय मे नॉट बी नोईंग दी एक्झॅक्ट थेरी, बट यू शुड बी एबल टू प्रिडिक्ट. आणि ते प्रिडिक्ट करून आन्सर लिहायचं आहे, कारण निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ओके, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. आणि हे शिकवलेलंच होतं तुम्हाला. हा क्वेश्चन काही प्रिडिक्ट नाही केला आपण, याचा आन्सर माहिती आहे आपल्याला. डी बाय लॅमडा करून एका बाजूचे नंबर ऑफ मॅक्सिमा काढायचे असतात ते. ओके, आणि त्यात ते पार्ट डिफरन्सला डी साइन थिटा लिहून एन लॅमडा करायचं असते, त्यातून तुम्हाला एन काढायचा असतो. मग ते इंटरफरन्स असू दे नाही तर डिफ्रॅक्शन असू दे, करायचं हेच आहे. कळालं? 49 पर्यंत झाले. 50 51 53 50 51 52. नेक्स्ट बोला. संपवायचा आहे. कुठपर्यंत आहे तो एक्सरसाइज?
येस 53 पर्यंतच आहे. संपूया चला. Doubts are 51, 52 and 53. All three are doubts. Let us solve them fast as possible. Let's do 51. Question number 51. Just give me a second. Question 51 काय आहे बघा. The source is at some distance from an obstacle. Okay, distance between the obstacle and the point of observation is B. Okay, point of observation म्हणजे बा screen. Point of observation म्हणजे screen. Here we have some source. This is screen. This is source. This is obstacle. Okay. Distance between the source is at some distance from the obstacle. Okay, some distance. Let's say small a. Then distance between the obstacle and the point of observation. आता इथं समजून घ्या ना तुम्ही, point of observation म्हणजे screen is small b. This is small b. This is obstacle. And the wavelength of the light is lambda. That is okay. Then the distance. What is that? Then the average distance of nth Fresnel zone. Okay, this is Fresnel diffraction, not in the syllabus. Forget about that question. Just forget about that question. Question 51. This is Fresnel diffraction, not in the syllabus. This is out of syllabus question. त्याची theory पाहिजे, त्याच्या equations पाहिजेत, तर सांगता येईल nth Fresnel zone, first Fresnel zone, second, third. त्याचं logic नाही आता. So we have to skip this question. Is that clear? Reply me in the chat box. Is that clear? This question is particularly out of syllabus. Fraunhofer diffraction syllabus मध्ये आहे. फ्रेस्नेल आणि फ्रॅनहॉफर कंपॅरिझन आहे, कारण इथं सोर्स आणि ऑब्स्टॅकल मध्ये फायनाइट डिस्टन्स असते. तिकडे आपण nth बँड वगैरे काढतो, इकडे आम्हाला झोन्स काढायचे असतात. सोडा ते, काही एक्स्ट्रा एफर्ट्स नको आहेत गरज नसताना. क्वेश्चन नंबर 52 बघा. ठीक आहे, युअर डाउट्स आर व्हॅलिड, सो दॅट इज व्हेरी गुड थिंग दॅट युअर डाउट्स आर व्हॅलिड डाउट्स. 52. When a compact disc, CD आपली compact disc is illuminated by the source of white light, the colored lines are observed. This is due to what? What is the logic? CD जी काय आहे त्याच्यामध्ये आम्हाला वेगवेगळे कलर दिसतात, त्याचं लॉजिक काय आहे? डिफ्रॅक्शन आहे की इंटरफरन्स आहे? डिफ्रॅक्शन आहे की इंटरफरन्स आहे? एवढंच कन्फ्युजन असलं पाहिजे, बरोबर ना? का डिस्पर्शन आहे? डिस्पर्शन केव्हा होतं? डिस्पर्शन ऑफ लाईट केव्हा होतं? डू यू नो व्हॉट इज डिस्पर्शन ऑफ लाईट? डिस्पर्शन म्हणजे हे ना, जेव्हा तुमच्याकडे एक प्रिझम असतो, when the light is passed through the prism, it splits into its component colors. ती काय होते? त्याच्या कंपोनंट कलर्स मध्ये स्प्लिट होते. दॅट इज कॉल्ड ॲज डिस्पर्शन, बरोबर ना? फर्स्ट टेल मी व्हॉट इज डिस्पर्शन. इज दिस कॉल्ड ॲज डिस्पर्शन? आठवतंय का तुम्हाला? जस्ट टेल मी येस ऑर नो. Dispersion of light means what? Splitting up of light into its component colors when it is passed through the prism is called as dispersion of light. Diffraction वेगळं, dispersion वेगळं, scattering वेगळं. आता सीडीचं लॉजिक आम्हाला पाहिजे आहे. आम्हाला माहित नाही सीडी मध्ये नक्की काय व्हायला लागले, तिथे डिफ्रॅक्शन चालू आहे की इंटरफरन्स चालू आहे, तिथे डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळालाय की इंटरफरन्स पॅटर्न चालू आहे. सो तिथं सिंपल थॉट आपण असा लावूया का? मला असं म्हणायचं आहे, लॉजिक बघा, थॉट्स चेक करा. सीडी मध्ये काय असणार आहेत? बारीक 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 लाईन्स, बऱ्याच लाईन्स आहेत, अशा बऱ्याच लाईन्स आहेत. सो व्हायला काय लागलंय, काही लाईट क्रेस्टला धडकून वरती येते, म्हणजे उतार आणि चढ आणि उतार, चढ आणि उतार असा सिक्वेन्स आहे. सेंटर पासून तुम्ही लांब जाल तसं कसं होतंय, थोडं अशा लाईन्स आहेत, अशा 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 लाईन्स आहेत ना सीडी वरती. इथं परत उतार आहे, इथं परत चढ आहे, इथं परत उतार आहे, इथं परत चढ आहे, इथं परत उतार आहे. यामुळे व्हायला काय लागलंय, काही लाईट इथं धडकतीये वरती जाते, काही लाईट इथं धडकतीये वरती जाते, आणि यांच्यामध्ये इंटरफरन्स व्हायला लागले. या लाईट्स मध्ये इंटरफरन्स व्हायला लागले. आता ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या लाईटचे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतील ते तुम्हाला काय दिसतील, ते तुम्हाला ब्राईट दिसतील, आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या लाईटचे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतील ते तुम्हाला डार्क दिसतील. पण सर दोनच वेव्स थोडी यायला लागलेत. कम्प्लीट जो काय पॅटर्न आम्हाला दिसतोय, तो इथं मल्टिपल लाईन्स, मल्टिपल वेव्स एका ठिकाणी येऊ शकतायतच की. सो विथ दॅट लॉजिक आय एम गोइंग विथ द डिफ्रॅक्शन.
आर यू गेटिंग दिस? व्हाईट लाईट पडली, दॅट इज ओके, व्हाईट लाईट पडली दॅट इज ओके, बट व्हॉट इज हॅपनिंग? इथनं रिफ्लेक्शन, इथनं रिफ्लेक्शन, इथनं रिफ्लेक्शन, इथनं रिफ्लेक्शन, हे सगळं रिफ्लेक्शन मिळून एका ठिकाणी परत लाईट यायला लागली. म्हणजे काय? देर आर मोर दॅन 2 नंबर ऑफ वेव्स. आर यू गेटिंग दिस? सो आय एम गोइंग विथ डिफ्रॅक्शन. दिस इज माय थॉट प्रोसेस. समजते का? चेक करा. ऑफकोर्स आन्सर बरोबर क्रॉस चेक करणार, त्यांचं सोल्युशन पण बघणार आपण. इज दॅट करेक्ट? आन्सर बरोबर आलंय का? वी आर गोइंग विथ ऑप्शन नंबर बी, बॉम्बे, बिकॉज हिअर वी आर थिंकिंग दॅट देर आर मोर दॅन 1 वेव्स. लेट्स सी क्वेश्चन नंबर 52. डायरेक्टली लॉजिक बघूया त्याचा. चला सोल्युशन मध्ये. क्वेश्चन नंबर 52 त्यांनी काय दिले बघूया पहिला. ऑप्शन सी दिलाय त्यांनी. सो दे आर थिंकिंग ऑफ इंटरफरन्स. लेट्स गो विथ द लॉजिक सोल्युशन. 52 बघायचं आहे ना, 52 बघायचं आहे. 52 चं सी कसं काय दिलं? वी आर शुअर दॅट मोर नंबर ऑफ लाईन्स आर कमिंग, तरी पण इंटरफरन्स का म्हणतायत जरा बघतो मी. एक सेकंड. 52 हा, इथं त्यांनी बी दिलंय, मात्र तिथं त्यांनी बी दिलंय. द फाईन रुलिंग्स, येस, हे जे काय छोट्या छोट्या लाईन्स आहेत ना, द फाईन रुलिंग्स इच 0.5 मायक्रोमीटर वाईड ऑन द कॉम्पॅक्ट डिस्क फंक्शन ॲज अ डिफ्रॅक्शन ग्रेटिंग. as good as this, as good as this. यातनं एक वेव येणार, यातनं एक येणार, यातनं एक, यातनं एक, यातनं एक, यातनं एक, कारण ते फारच लहान आहे असं म्हणूया आपण त्याला. डिफ्रॅक्शन ग्रेटिंग. when the small source of white light illuminates the disk, the light is diffracted from the rulings. ठीक आहे, so it is diffraction, clearly mentioned diffraction. okay, so maybe answer key मध्ये wrong दिला असेल, but it is diffraction, so our logic is correct. okay, सो मी इथं त्यांचे रिफ्लेक्शन पण घ्यायला लागलोय आणि मग असं विचार करलोय की मोर दॅन वन लाईट. जेव्हा सीडी अशी बघतोय मी, तेव्हा मला तिथे वेगवेगळे कलर दिसतात. सो इट इज ऍक्टिंग ऍज गुड ऍज डिफ्रॅक्शन, मोर नंबर ऑफ वेव्स दॅन 2. फाईन. क्वेश्चन नंबर 52 सर, विथ दॅट लॉजिक वी आर गोइंग विथ बी, बॉम्बे. काही गोष्टी अशा असणार आहेत बाळांनो की ज्या एक्झॅक्टली थेअरीमध्ये झालेल्या नाही आहेत, पण प्रिडिक्टेड बिकॉज देर इज नो निगेटिव्ह मार्किंग. म्हणून मी मुद्दाम प्रिडिक्ट करून माझं लॉजिक तुम्हाला सांगायला लागलोय. ओके, आणि सेम तुम्ही करायचं आहे, कारण क्वेश्चन मात्र अटेम्प्ट करायचं आहे. सो हाच रियालिटीमध्ये तुमच्या एक्झामचा गेम पण असणार आहे, आणि त्याचेच रूल्स तुम्हाला आता शिकायचे आहेत. नेक्स्ट, लास्ट क्वेश्चन, देन विल स्टॉप. ओके, 53. When the light is incident on the diffraction grating, the zero order principal maximum will be. व्हाईट लाईट आहे ना, व्हाईट लाईट आहे. व्हाईट लाईट असल्यामुळं मला सांगा, सेंटरला समजा या डिफ्रॅक्शन ग्रेटिंगच्या बरोबर सेंटरला जो काय आम्हाला बँड मिळणार आहे, लेट्स से दिस डिफ्रॅक्शन ग्रेटिंग इज एंटायरली इल्युमिनेटेड बाय व्हाईट लाईट. इथं येणारी प्रत्येक लाईट, मग ती ब्ल्यू आलेली असू दे, ती पण कन्स्ट्रक्शन मध्ये सेंटरलाच ना. नुसत्या ब्ल्यूने इल्युमिनेट केलं असतं तर सेंटरला नुसता ब्ल्यू दिसला असता, नुसत्या रेडनं केलं असतं तर इथं रेड दिसला असता, नुसत्या ग्रीननं हा सगळा डिफ्रॅक्शन ग्रेटिंग इल्युमिनेट केला असता तर सेंट्रल मॅक्सिमा ग्रीन दिसला असता, ब्ल्यूला ब्ल्यू, ग्रीनला ग्रीन, रेडला रेड. मग जर सगळे कलर्स असतील तर सेंटरला परत सगळे करंट प्रेझेंट असतील, कारण सेंटरला फेज डिफरन्स तर 0 येतो. बरोबर, कुठलीही एक वेवलेंथ घेऊन सेंटरला तुम्हाला ती वेवलेंथ, त्या वेवलेंथचा कलर तर दिसणारच होता. मग जर मोर दॅन एन नंबर ऑफ कलर्स असतील, सॉरी मोर दॅन 1 नंबर ऑफ कलर्स असतील, तर ते सगळे करंट तिथं प्रेझेंट असतील. आता व्हाईट लाईट आहे म्हणजे मोर दॅन 1 कलर आहेत, ते सगळे व्हाईट लाईटचे कलर परत त्या सेंटरला प्रेझेंट असणारच आहेत. म्हणजे तिथं तुम्हाला परत व्हाईटच दिसलं पाहिजे. तिथं परत काय दिसलं पाहिजे? व्हाईटच दिसलं पाहिजे. दिस इज ऑप्शन नंबर बी, बॉम्बे. समजला का थॉट? नुसती एक वेवलेंथ असते आणि डिफ्रॅक्शन झालं असतं, सेंटरला ती वेवलेंथचा कलर दिसलाच असता. ओके, एक फायनल रिप्लाय करा, क्लिअर अँड रिटन. सो व्हाईट लाईट मधले सगळे कलर सेंटरला प्रेझेंट असतीलच, मग परत व्हाईट दिसणारच की. जस्ट रिप्लाय मी CW. याचं काय लिहायचं नाहीये, फक्त क्लिअर रिप्लाय करा. झाले सगळे डाऊट? इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन संपलाय. ओके, मे बी नेक्स्ट लेक्चर जेव्हा मी शेड्यूल करेन तेव्हा तुम्ही याचे डाऊट विचारा मला. कशाचे? इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे, एक्सरसाइज 1चे. पहिल्यांदा सगळ्या धड्यांचे पहिल्यांदा एक्सरसाइज 1 करूयात. क्रिटिकल चॅप्टर्स आता आपले चालू झालेले आहेत. इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन एक क्रिटिकल संपला. आता इलेक्ट्रोस्टॅटिक्स संपू, मग करंट, इलेक्ट्रिसिटी आणि मग मॅग्नेटिझम. एवढी क्रिटिकल संपली की असं काही डिफिकल्ट राहत नाही. मग परत 12च्या सिलेबसला एंड करू. परत अजून जे काय बाकीचे चॅप्टर्स जे आपण एक्सरसाइज 1 ज्याची सॉल्व्ह केले नाहीत ते सॉल्व्ह करू, आणि त्याचे डाऊट्स घेऊ.
आणि मगच एक्सरसाइज 2 ला शिफ्ट होऊ, सिक्वेन्शियली जाऊ. ओके, सो इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू स्टॉप ॲट दिस पॉइंट. ओके, चलो बाय बाय एव्हरीवन, लेट मी इन दिस लेक्चर.